हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 12. तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरीसी. नाशिवंत देता चकचकीशी, फटरे पडत मूर्खा. फटरे पडत मूर्खा. आता या ओवीत श्री समर्थ शिष्यांसाठी त्यांची ती प्रेमाची लढीवाळ भाषा अत्यंत आपुलकीने वापरत आहेत. त्या काळाचा विचार करता यात विशेष असे काहीही नाही. येथे आईची माया आहे. शिष्यांचा किंवा शंका विचारणाऱ्यांचा उपमर्द करण्याचा तर जराही हेतू नाही. उलट यात अशांना प्रोत्साहन देण्याची किमया होत आहे. श्री समर्थ प्रश्नकर्त्या शिष्याला म्हणतात की तुझ्याकडून अगदी विचार करून छान प्रश्न विचारला गेला आहे. याचा अर्थ तू काही अडाणी नाहीस, चांगला शहाणा आहेस. म्हणूनच तू पढत म्हणजे शिकलेला मूर्ख आहेस. कारण सर्व काही त्याग करण्यात, त्या सर्व काहीमध्ये तू स्वतःही आलास. तुझा मीपणा आला, तुझी अहंताही आली. सर्वस्वाचा त्याग करण्यात स्वतःला का स्वतःजवळ चोरून ठेवतो आहेस? तू स्वतःही नाशिवंतच आहेस, हे तू विसरू नकोस. त्याग करण्यात हातचे राखून ठेवून स्वतःची आणि माझी दिशाभूल करू नकोस. त्याग करताना मोठ्या अभिमानाने त्यागी म्हणून स्वतःला मिरवत बसला आहेस. यामुळे सर्वस्वामध्ये स्वतःचा त्याग करायला विसरलास आणि येथेच तू फसलास. हीच ती महामाया आहे. ती अशीच चकवते. याचा नीट विचार कर आणि शहाणा होऊन प्रश्न विचार. आता पुढच्या 2 ओव्या मी सलग वाचणार आहे. ओवी क्रमांक 13. शिष्य विचारून बोले, स्वामी काहीच नाही उरले. अरे नाही बोलणेही आले नाशिवंतामध्ये. आता ओवी क्रमांक 14. आहे म्हणता द्या काही, नाही शब्द गेला तोही. नाही नाही म्हणता काही, उपजले की. आता शिष्य नीट विचार करून बोलला की स्वामीजी अगदी खरंच सांगतो, माझ्याजवळ जराही किंचितही काहीही उरलेले नाही. जे जे सर्व नाशिवंत म्हणून माझ्याकडे होते ते ते सर्व मी तुमच्या स्वाधीन केले आहे. यावर श्री समर्थ शिष्याला म्हणाले की बाळा रे, एकदा तू म्हणालास की सर्व काही दिले आहे आणि आता तू म्हणत आहेस की माझ्याकडे काहीही शिल्लक नाही. अरे बाळा, आहे आणि नाही असे जरी परस्पर विरुद्ध शब्द वापरलेस तरी दोन्हीही वेळी तुझ्यामधील तो छुपा मी तसाच शिल्लक आहे. तोही नाशिवंत आहे हे तू विसरू नकोस. त्याची उपस्थिती तुला मुक्तीपासून सदा वंचित ठेवेल. आहे किंवा नाही असे विरुद्ध अर्थाचे शब्द वापरले तरी येथे तुझी उपस्थिती निर्माण होतेच. ती ब्यात काही तेथून टळत नाही. येथे कोणीही उपस्थित नाही असे म्हणताना तेथे नकारात्मक उपस्थिती दर्शवली जाते आहे. याचे भान ठेवावे. यास्तव असे म्हटले जाते की अध्यात्म फार गहन आहे, अध्यात्म फार गूढ आहे, अध्यात्माचे कायदे फार सूक्ष्म आहेत. तेथे जराही कुचराई होऊन चालत नाही. प्रत्यक्ष उपभोग न घेता केवळ उपभोगांची इच्छा घर करून राहिली तरीही ते संचित निर्माण करते. कोणत्याही गोष्टीचा संपूर्णपणे निचरा व्हावा लागतो, तेव्हा मुक्ती प्राप्त होते. हरिओम.